विरुद्ध आवाज। आचार्य बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकरांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंबर्ले येथे झाला। बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला। बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते। दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले। या अनुषंगाने दिनांक 6/1/2025 रोजी सायंकाळी 6 वाजता नवापूर येथील टेक्सटाईल कंपनी असोसिएशन तर्फे दिनांक 6/1/2025 सोमवार रोजी सायंकाळी बाळशास्त्री जांभेकर जन्म जयंती व पत्रकार दिनानिमित्त गरीब व गरजू नागरिकांना कडाक्याची थंडी असल्यामुळे 200 ते 300 ब्लँकेट तहसीलदार दत्तात्रय जाधव, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, टेक्सटाईल कंपनी असोसिएशनचे अध्यक्ष ईश्वरभाई पाटील, भरतभाई वाघाशिया, राजूभाई वाघाले, यशकुमार अग्रवाल सीए यांच्या हस्ते देवळफळी परिसर, मार्केट कमिटी परिसर इत्यादी परिसरात ब्लँकेट वाटप करण्यात आले। ब्लँकेट वाटप कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित तहसीलदार दत्तात्रय जाधव, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, टेक्सटाईल कंपनी असोसिएशनचे अध्यक्ष ईश्वरभाई पाटील, भरतभाई वाघाशिया, राजूभाई वाघाले, यशकुमार अग्रवाल सीए, टेक्सटाईल कंपनीचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकार हेमंत पाटील, बापू वाघ, दर्शन डोले, विजय तिजवीज आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्याय अन्याय न्यूज, नवापूर। संपादक विजय तिजवीज, नवापूर। MIDC टेक्सटाईल असोसिएशन मार्फत 200 कंबल वाटण्याचा प्रोग्राम ठेवलेला होता। ही तहसीलदार साहेब, माननीय PI यांच्या हाताने आणि तसेच आज पत्रकार दिवस असल्यामुळे सर्व यूट्यूबर यांच्या हाताने आम्ही आज याची ब्लँकेट कंबल वाटण्याचा जो कार्यक्रम होता हा व्यवस्थितपणे पार पडून गेला आणि आम्ही गरजू लोकांना, जसं बस स्टँड एरियामध्ये उतरकरू लोक आहेत आणि आपल्या देवळफळीमध्ये जे गरजू लोक आहेत ज्यांना बिचाऱ्यांना कंबल घ्यायचे हे नाही, पैसे नाहीत, त्या लोकांना आम्ही आज 200 कंबल वाटून आज आम्ही हा एक प्रकारचा उत्सव साजरा केला पत्रकार दिवस म्हणून।